नेहमीचे आलूचे पराठे खाऊन बोर झालेत का? चला आज बनवूयात अतिशय चमचमीत, मसालेदार, बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून अतिशय चविष्ट असा फ्लॉवर पराठा. फ्लॉवर म्हणले की बरेच जण नाकडोळं मुरडतात. कोणाला फ्लॉवर आवडतो तर कोणाला अजिबात आवडत नाही. परंतु या फ्लॉवर पासून बनवलेले हे पराठे तुम्हाला खूप जास्त आवडणार आहेत. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. त्यासाठी इथे फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलाय. फ्लॉवरचे तुकडे करून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि छोट्या होलच्या खिसणीने छानपैकी खिसून घ्यायचा. फ्लॉवर खिसताना नेहमी छोट्या होलच्या खिसणीने खिसा. जर मोठ्या होलच्या खिसणीने खिसला तर फ्लॉवरचे खूप मोठे मोठे तुकडे पडतील आणि ते पराठ्यामध्ये व्यवस्थित लाटता येणार नाहीत. त्यामुळे सारण बाहेर येऊ शकतं. छानपैकी फ्लॉवर इथे मी खिसून घेते. तुम्ही बघू शकता किती छान फ्लॉवर आपला खिसला जातोय. फ्लॉवर तोडताना सुद्धा मोठा फ्लॉवर असतो, त्याचे तुकडे करताना मोठे तुकडे करा, म्हणजे तुम्हाला खिसण्यासाठी हातामध्ये व्यवस्थित तो पकडता येईल. चला, फ्लॉवर इथे माझा सगळा खिसून झालाय. एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचं. इथे मी साधारण मोठा अर्धा चमचा मीठ घालून घेतले. मीठ घालून फ्लॉवर थोडा वेळ बाजूला ठेवायचा. मीठ लावल्यामुळे फ्लॉवरचा सगळा उग्रवास निघून जातो, त्याला छान पाणी सुटतं आणि आपलं फ्लॉवरचा पराठा करताना संपूर्ण मॉइश्चर निघून गेलेला अगदी मोकळा सुटसुटीत असं फ्लॉवरचं आपल्याला सारण बनवता येतं. मीठ लावलेलं फ्लॉवर बाजूला ठेवलाय, तोपर्यंत पीठ मळायला घेते. इथे 3 वाटी साधारण गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आणि अगदी मीडियम घट्ट असा डो भिजवायचा. कोणताही पराठा करताना पीठ कधीही मऊसूद असं सैलसर भिजवायचं नाही, ते थोडंसं घट्टसर असं भिजवायचं. यामुळे पराठा व्यवस्थित लाटला जातो आणि तो सारण भरल्यानंतर अजिबातही फुटत नाही. हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकता किंवा निम्मा मैदा निम्म गव्हाचं पीठ असंही करू शकता. परंतु मी इथे फक्त गव्हाच्या पिठाचेच पराठे करते. चला, पीठ अगदी छानपैकी मी मळून घेते. थोडं थोडं पाणी घालत मीडियम घट्ट असा हा डो मळून घ्यायचा. सुरुवातीला तेल न लावता याला भिजायला ठेवायचं. तेल लावल्यावरती गव्हाचं पीठ कधीही व्यवस्थित भिजलं जात नाही. त्यामुळे नेहमीच्या चपातीच्या कणकेला सुद्धा तेल लावून कधीही भिजायला ठेवायचं नाही. आतमध्ये आपण तेल घातले, परंतु वरून तेल न लावता ठेवून देऊयात. त्याआधी सुरुवातीला छान पाणी घेऊन चुरून घेतले. अशा पद्धतीने कणिक मळून झाल्यानंतर आवर्जून चुरून घ्यायची, म्हणजे कणिक छानपैकी तिंबली जाते. चला, तर झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं पीठ छानपैकी भिजवून घेऊयात. तोपर्यंत घेऊयात आपलं सारण करायला. आता खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 काळी मिरी घ्यायची. दोन्ही गोष्टी छानपैकी कुटून घ्यायच्या, ओबडधोबड अशाच कुटायच्या. परंतु या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या पराठ्याला, आपल्या सारणाला खूप छान अशी चव येते. त्यामुळे ह्या दोन्हीचा एक मसाला अजिबातही मिस करू नका. चला, आता फ्लावरला छानपैकी पाणी सुटले. 10 मिनिटं झालेत. फ्लावर आता संपूर्णपणे हाताच्या सहाय्याने पिळून घ्यायचा, म्हणजे संपूर्ण पाणी याचं निघून गेलं पाहिजे. अगोदर मीठ घालतानाच थोडंसं जास्तीचं घालायचं, म्हणजे पाणीही निघतं आणि नंतर मीठ घालायची अजिबातही गरज लागत नाही. सगळं फ्लॉवर मी याच पद्धतीने हाताने छान पिळून घेते. तुम्ही बघू शकता किती पाणी फ्लॉवर मधनं निघतं येते. त्याचबरोबर अजून एक सिक्रेट गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपला पराठ्याचं सारण अजिबातही ओलसर होणार नाही किंवा फ्लॉवरला अजिबातही पाणी सुटणार नाही. फ्लॉवर छानपैकी पिळून घेतलाय. आता यामध्ये हा केलेला मसाला घालून घ्यायचा आणि आता खलबत्त्यामध्येच हा सिक्रेट इन्ग्रेडियंट कुटून घ्यायचा, ती म्हणजे लसुणी शेव. लसुणी शेव नसेल तर फरसाण घेतला तरीही चालेल. या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायची आणि ती या फ्लॉवरमध्ये घालायची. यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे सगळं मॉइश्चर छान शोषलं जातं आणि आपलं सारण अगदी मोकळं सुटसुटीत होतं. आता किसलेलं आलं अर्धा चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट, हिरवी मिरची इथे मी दोन्ही घालते, त्यामुळे दोन्हीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवले. त्याचबरोबर अर्धा चमचा धनापूड आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. इथे मी तिखटासाठी लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही घातले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त लाल तिखट किंवा फक्त हिरवी मिरची घालू शकता. सारण छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं. मीठ अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदरच फ्लॉवरला जास्तीचं लावलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायचं नाही. सारण सुंदर असं हे आपलं तयार झाले. यामुळे आपले पराठे इतके सुपर टेस्टी होतात ना, काही विचारायलाच नको. चला, सारण तयार झाले. कणिकही 10 मिनिटं छानपैकी भिजली गेलीये. आता कणिक छानपैकी तेलाचा हात घेऊन मळून घ्यायची. सुरुवातीला कणिक चुरून झाल्यानंतर तेल लावायचं नाही, परंतु 10 मिनिटं भिजल्यानंतर छानपैकी कणिक मळून घ्यायची आणि आता छोटे छोटे उंडे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला यामध्ये सारण भरून पराठा लाटता येईल. पराठ्यासाठी उंडा खूप मोठा न घेता छोटा घ्यायचा. तुम्हाला पराठा जेवढा लाटायचा त्या साईज मध्ये घ्या. शक्यतो मीडियम टू छोटा घ्यायचा, म्हणजे सारण भरल्यानंतर उंडा बऱ्यापैकी मोठा होतो. चल, आता एका उंड्याला पीठ लावून छानपैकी सारण भरायचं. सारण भरत असताना ज्याप्रमाणे आपण पोळी करताना पुरण भरतो, अगदी त्याचप्रमाणे भरायचं आहे. छानपैकी कणकेची छोटीशी पारी करून घ्यायची अंगठ्याच्या आणि बोटाच्या सहाय्याने आणि यामध्ये आपल्याला हवं एवढं सारण भरायचं. आता तुम्हाला पराठा जर खूप छान मसालेदार आणि झणझणीत असं आवडत असेल तर सारण भरपूर भरा आणि थोडंसं माइल्ड आवडत असेल तर थोडंसं कमी भरा, म्हणजे पराठा आपला बॅलन्स होतो.
चला आता सारण भरून झाले. अंगठ्याच्या सहाय्याने सारण आतमध्ये दाबत दाबत बाजूची कणिक वरती घ्यायची आणि व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचा. फ्लावर हा पचनासाठी अतिशय चांगला आहे. फ्लावर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचन सुधारतं, त्याचबरोबर वजन नियंत्रित राहण्यासाठी ही मदत होते. व्हिटॅमिन सी आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचेचं आरोग्य सुद्धा सुधारतं. असा बहुगुणी हा फ्लावर आपण आपल्या आहारात समाविष्ट केलाच पाहिजे. जर आपल्या मुलांना भाजी आवडत नसेल फ्लावरची तर तुम्ही या पद्धतीने पराठे करून देऊ शकता किंवा अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये 10 मिनिटात हे पराठे आरामात तयार होतात. 10 ते 15 मिनिटात तुम्ही हे सुंदर असे फ्लावरचे पराठे नाश्त्यासाठी डब्यासाठी बनवू शकता. चला आता सारण भरून झाले. इथे मी 2 उंडे भरून घेतलेत. आता उंड्याला पीठ लावून छान हलक्या हाताने पराठा आपण लाटून घ्यायचाय. आता हा फ्लावरचा पराठा लाटत असताना खूप जास्त जोर द्यायचा नाहीये बेलण्याने, अगदी हलका हलका हाताने लाटल्यामुळे सारणही बाहेर येत नाही आणि पराठाही व्यवस्थितपणे लाटला जातो. आणि पराठा लाटत असताना खूप जास्त जाड लाटायचं नाही, खूप जास्त पातळही लाटायचं नाही, मीडियम असा हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. चला तर पराठा इथे माझा छान असा व्यवस्थित लाटला गेलाय. तुम्ही बघू शकताय अजिबातही सारण बाहेर आलेलं नाहीये. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा मी पराठा लाटून घेतेय. एवढं कोरडं फडफडीत सारण आहे तरी सुद्धा एक कण सुद्धा सारण बाहेर येत नाही. चला तर तव्यावरती 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि यावरती हा पराठा दोन्ही बाजूनी अगदी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचंय. पराठा भाजत असताना, कोणताही पराठा भाजत असताना कधीही गॅस फुल करायचं नाही. मीडियम टू लो फ्लेमवरतीच पराठा भाजून घ्यायचा. यामुळे पराठे बाहेरून छान क्रिस्पी कुरकुरीत व्हायला मदत होते. आणि दोन्ही बाजूनी पराठा भाजत असताना अगदी प्रेस करत करत छान भाजायचा, म्हणजे संपूर्ण व्यवस्थितपणे तो भाजला जातो. अजिबातही कुठे कमी कुठे जास्त असा भाजला जात नाही. पराठा भाजत असताना आतला फ्लावरही शिजत आहे, त्यामुळे फ्लावर शिजायला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती तुम्ही बघू शकता किती खरपूस असा हा मी पराठा भाजून घेतलाय. एकाच वेळेस दोन्ही कामं होतात. आतला फ्लावरही भाजला जातोय आणि बाहेरून कणिक सुद्धा छानपैकी भाजली जाते. याच पद्धतीने आता दुसरा देखील उंडा मी छान लाटून घेते. अगदी सहजपणे हा उंडा लाटला जातो. आपली कणिक इतकी छान मळली गेली आहे, त्यामुळे पराठा इतक्या सहजपणे लाटला जातोय. जर तुमची कणिक थोडी जरी पातळ मळली गेली ना तरी पराठा फुटू शकतो किंवा एवढ्या व्यवस्थित तो लाटला येत नाही, सहजपणे सरकत नाही. चला दुसरा सुद्धा पराठा याच पद्धतीने छान खमंग खरपूस असा भाजून तुम्ही याच पद्धतीने कोबीचे पराठे सुद्धा करू शकता. कोबी सुद्धा अशाच पद्धतीने खिसून घ्यायचा, मीठ लावून त्यातलं संपूर्ण पाणी काढून त्यानंतर त्याचं छानपैकी सारण बनवून अशा पद्धतीने तुम्ही कोबीचे पराठे सुद्धा करू शकता. अतिशय सोपी सुटसुटीत पद्धत आहे ही पराठा बनवण्याची, त्यामुळे तुम्हाला अगदी सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा हे पराठे बनवता येणार आहेत. चला सगळे पराठे मी छान करून घेतलेत, दह्याबरोबर आणि लोणच्या बरोबर सर्व करून घेतलेत. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ, कशी वाटली याची पराठ्यांची रेसिपी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.